हरे कृष्णा. उपदेशामृत श्लोक नंबर 2. अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंगस्य लौल्यस्य षड्भिर्भक्ती विनश्यती. तर भक्तीमध्ये असे 6 घटक आहेत की ज्याने आपली भक्ती नष्ट होऊ शकते. ते अशा प्रकारे आहे की अत्याहार म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे किंवा जास्त धनसंग्रह करणे, आवश्यकतेपेक्षा अधिक धनसंग्रह करणे. प्रयास म्हणजे ज्या ऐहिक गोष्टी आहेत ज्या प्राप्त करण्यासाठी करणे अतिशय कठीण आहे, त्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक प्रयत्न करणे याला म्हणतात प्रयास. प्रजल्प म्हणजे सांसारिक विषयांबद्दल अनावश्यक बडबड करणे, बोलणे. नियम आग्रह, तर नियमाग्रहामध्ये 2 प्रकार येतात. नियम आग्रह म्हणजे की आध्यात्मिक प्रगतीसाठी असणाऱ्या सर्व नियमांचे उल्लंघन करणे किंवा त्याची उपेक्षा करणे, त्याला नियम आग्रह म्हणतात. आणि नियम आग्रह म्हणजे की त्वरित लाभासाठी शास्त्रसंमत विधिविधानांचा उपयुक्ततेनुसारच त्याचा स्वीकार करणे, त्याला म्हणतात नियम आग्रह. आणि नंतर आहे जनसंघर्ष. जनसंघ म्हणजे की कृष्ण भावनेमध्ये ज्याला स्वारस्य नाही अशा व्यक्तींशी संघ करणे. आणि शेवटी लौल्यश्च, लौल्य म्हणजे ऐहिक गोष्टींच्या प्राप्तीची लालसा करणे. या 6 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या भक्तीसाठी प्रतिकूल आहेत, ज्या यांच्या आहारी पडलो तर आपण षड्भिर भक्ती विनश्यती, की आपली भक्तिमय सेवा नष्ट होईल. तर या 6 गोष्टी आपण आता चर्चा अशा प्रकारे करणार आहोत की पहिला या गोष्टी जर आपण टाळल्या तर काय लाभ होतील, सर्वदा आपण टाळल्या नाही तर काय तोटे होतील, त्याही आपण चर्चा करूया. सर्वप्रथम आहे अत्याहार. तर अत्याहारबद्दल प्रभुपाद तात्पर्य लिहितात की बेसिकली प्रभुपाद तात्पर्याची सुरुवात श्रीमद भागवतम यातील पहिला स्कंद 2रा अध्याय आणि 9वा श्लोक जो आहे, धर्मस्य ही अपवर्गस्य नार्थो अर्थाय उपकल्पते. धर्मस्य ही तर धर्मसी ही अपवर्गस्य. तर तिथे आहे 2 आपल्याला माहिती आहे की पवर्ग आणि अपवर्ग आहे. पवर्ग म्हणजे काय, प फ ब भ म, म्हणजेच भौतिकवादी व्यक्ती हा परिश्रम करतो. का, कारण ऐहिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी प फ, आणि ते अशा प्रकारे तो परिश्रम करतो की तोंडातून फेस येतो फ फ ब. तर ते प्राप्त करताना काय होतं की तो असे अतिशय हे करता करता त्याला तो बांधला जातो, बंधन त्या गोष्टींशी आणि ज्यांच्यासाठी तो प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतोय. प फ ब भ. आणि नंतर जी गोष्टी प्राप्त केल्यानंतर त्या गोष्टी आपल्यापासून हिरावून घेतल्या जातील, त्यासाठी त्याला भय निर्माण होतं. आणि म म्हणजे मृत्यू. तर अशा हा आहे प वर्ग. अपवर्ग काय की जो बेसिकली या भौतिक जगात भौतिक गोष्टींकडे आकर्षित होत नाही, तो अपवर्ग म्हणजे परा प्रकृती, म्हणजे श्रीकृष्णांचे जे त्यांना संतुष्ट करण्यासाठी जे कार्य आहे त्यासाठी कार्य करतो. तो धर्मस्यही अपवर्ग असते, नार्थो अर्थाय उपकल्पते. याचा श्लोकाचा अर्थ काय की धर्म हा बेसिकली भगवंतांशी संबंध जोडण्यासाठी आहे, अर्थाय उपकल्पते, आर्थिक प्रगतीसाठी नाही आहे. हे मेन आपल्याला जे 84 लक्ष येऊन आहे त्यातील सर्वात प्रबुद्ध व्यक्ती कोण आहे, मानव, त्याला हे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कारण जनरल लोकांची संकल्पना काय, धर्म म्हणजे आर्थिक प्राप्ती, धर्म चांगला गेला की आर्थिक प्राप्ती होते. तर हे आपल्याला प्रशिक्षण देणे आवश्यक आहे की धर्माविना मानव समाज हा पशु समान आहे. तो आहार निद्रा भय मैथुनमच सामान्य एतत् पशुभिर नराणा धर्मो ही तेषाम अधिको विशेषो. की धर्म नसेल तर बेसिकली आपण एखाद्या जनावराप्रमाणेच आहे की जे आधार निद्रा भय मैथून यातच आहार भय या 4च गोष्टी करत राहतो. पण एक एक्स्ट्रा आहे घटक, तो आहे धर्म, जो मनुष्य जाणू शकतो आणि तो त्याचं पालन करू शकतो. तर त्याचं धर्माचा वास्तविक उद्देश काय की भगवंतांचे नियम काय या भौतिक जगात राहण्याचे, आणि बेसिकली ते नियम पालन करून या भौतिक जगातून बाहेर जाणे,
मोक्षप्राप्ती यासाठी धर्म आहे. जीवनावश्यक गोष्टी ज्या आपल्याला लागतात त्यासाठीच फक्त प्रयत्न करणे. अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत की शरीर आणि आत्मा हा व्यवस्थित राहता येत बेसिकली भक्ती करण्यासाठी जेवढं आवश्यक आहे, आणि सतत जास्तीत जास्त आपला जो वेळ आहे तो कृष्ण भावनेमध्ये अनुशीलन करण्यासाठी आपल्याला करा. अशा प्रकारे आपण म्हटलं की अनर्थ निवृत्तीनंतर कृष्णाकडे आसक्ती कशी निर्माण होईल यासाठी हा धर्म आहे. धर्माचा विकृत उद्देश काय? बेसिकली लोक म्हणतात, आपण बघितलं की आर्थिक प्रगती किंवा भौतिक प्रगती. तर आता अत्याहार 3 श्रेणीमध्ये या प्रभुपाद विभागतात. कशा प्रकारे? तर फर्स्ट ते आपण धर्मामध्ये बघितलं की प्रभुपाद उदाहरण देतात की आता एकदा म्हणजे मॉर्निंग वॉक करताना ते बघतात की एक झाड जे आहे एका बिल्डिंगकडे खूप झुकलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात हा जो आहे, हे झाड जे आहे हा या बिल्डिंगचा पहिला मालक होता, जो मेल्यानंतर आता तो झाड म्हणून तिथे जन्म घेतला त्याने, आणि त्याला आलिंगन देण्यासाठी तो आतुर झालेला आहे. तर बेसिकली अशा प्रकारे लोक मोक्षप्राप्तीसाठी धर्माचा उपयोग न करता आर्थिक प्रगती, जेवढा जास्त पैसा कमवता येईल किंवा जास्त मी मोठा होईल त्यासाठी लोक आतुर असतात. त्याला म्हणतात अत्याहार. दुसरं, तत्त्वज्ञानामध्ये भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर लिहितात की काही कर्मी लोक असतात ते आर्थिक विकासावर अनेक पुस्तके लिहितात. तर हा एक जो आहे हा अत्याहार आहे. ज्ञानी व्यक्ती पण आहे की मानसिक तर्कवादी किंवा शुष्क तत्वज्ञानी हे ज्ञानप्राप्तीचा अत्याधिक प्रयास करतात, जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करणे. एकदा प्रभुपादांनी प्रद्युम्न जे प्रभू आहेत त्यांचे शिष्य आहेत त्यांना बघितलं की हरिभक्ती विलास वाचतात. प्रभुपाद म्हणत बंद करते, कारण तुला मी जे दिलेलं आहे पुस्तकामध्ये ते पुरेसं आहे. तू जे हरिभक्ती विलास सध्या वाचेल तू जास्त अपराध करशील. तर तत्वज्ञानामध्ये ज्ञान प्राप्त करण्यासाठी पण अत्याहार म्हणजे हा अत्याहार आहे. तर ठीक आहे, सोशल वेलफेअर वर्क म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी जास्त कार्य करणं. त्यामध्ये एक आहे की जसं भांडवलवादी प्रभुपाद उदाहरण देतात किंवा साम्यवादी. दोघे म्हणतात की आम्हाला माहिती आहे की पैशाची वाटणी कशी जास्त चांगली होईल, पण ॲक्च्युली दोघंही स्वार्थीच आहेत. दोघांचे पण नियम स्वतःचा स्वार्थ सार्थ करण्यासाठी बेसिकली ते नियम प्लॅनिंग करत असतात. प्रबोध उदाहरण देतात की समजा एखादा भाताचं पोतं समजा रस्त्यावर पडलं तर पक्षी येतील, आपलं जेवढं त्यांना लागतं तेवढं खाऊन उडून जातील, पण एखाद्या माणसाला तर दिसलं तर तो पोतं घरी घेऊन जाईल. तर त्या बुद्धीचा उपयोग हा आपण काय करतो, अत्याहार बेसिकली जेवढं जास्त माझा उद्धार होईल त्यासाठी लोक कार्यरत असतात. म्हणून एकच त्याला उपाय काय प्रभुपाद लिहितात की या ब्रह्मांडातील प्रत्येक जड आणि बेसिकली चेतन वस्तू या भगवंतांच्या मालकीच्या आहे आणि सदैव त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. हे ईशावास्यम तत्व जेव्हा आपण अंमल केलं तर काय होईल, आपल्याला समजेल की प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक भगवंतांनी कोटा दिलेला आहे याच्यासाठी ते. तर त्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ नये. तर एकमेकांच्या जीवनावर आणि त्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करू नये, हे बेसिक तत्व जाणणे. अथवा आपण अत्याहार करतोय. तर प्रभुपाद लिहितात की मानवी जीवनाचे उद्दिष्ट एकच राहावे की साधी राहणे आणि उच्च विचारसरणी, पण अत्याहार हा जो आहे हा त्याच्या विपरीत कार्य करतो. प्रभुपाद लिहितात की परमेश्वराची योजना अशी आहे की एखाद्याकडे समजा थोडी जमीन असेल आणि एक दुभती गाय असेल तर काय होईल, मनुष्य जगाच्या कुठल्याही ठिकाणी राहू शकतो. काय होईल, त्याच्या सर्व आर्थिक समस्या सुटतील आणि त्याला मेन म्हणजे जे आता कम्युनिटीमध्ये इन द सेन्स उदरनिर्वाह करता आपल्याला बघतो आपण लोक किती प्रवास करतात, तो करावा लागणार नाही. लोक बेसिकली एका दिवसात अमेरिकेत जाऊन पण परत येतात किंवा तर त्याला तेवढा प्रवास करून परत यावं लागेल. तर हे सगळे समस्या सुटतील. आणि त्यानंतर श्रेष्ठतर बुद्धीचा उद्देश आपला मेन आहे भगवत साक्षात्कार करणे. हा जास्तीत जास्त वेळ जो आपण वाचवला त्याचा आपण त्याच्यासाठी आता उपयोग करू शकतो, कारण हाच एक मनुष्य जन्माचा
एक मेन उद्देश आहे की भगवत प्रेम प्राप्त करणे. दुसरा आहे समस्या, दुसरा घटक जो आपल्या भक्तीसाठी प्रतिकूल आहे तो आहे प्रयास. तर प्रभुपाद लिहितात की श्रेष्ठ बुद्धीचा दुरुपयोग कशात होतो? प्रयासामध्ये. कारण त्याचं ध्येय काय असतं? अत्याहार करणे, म्हणजे भौतिक प्रगती करणे, आर्थिक प्रगती करणे. त्यांचं म्हणणं असतं की ही जी साधी राहणी, उच्च विचारसरणी, ही काय पुरातन जीवन पद्धत आहे. पुरातन लोक जे आदिवासी लोक वगैरे होते ते हे फॉलो करू शकतात. आपण तसं करणार नाही. तर ते अनावश्यक आणि नको असलेल्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी काय करतात? कारखाने उभारतात. बरोबर लिहितात की कत्तलखाने, वैश्यालय, मद्याची दुकाने, हे सगळे प्रयासामध्ये येतात. आणि प्रयासामुळे होणाऱ्या समस्या काय? तर आपल्याकडे एवढा कमी वेळ राहतो की आपण बेसिकली मी कोण आहे, मी का आलेलो आहे त्या माझ्या जीवनामध्ये सुख दुःख काय आहे, इथून मी कुठे जाणार, या सगळ्या गोष्टींसाठी वेळ राहणार नाही. तर आपण प्रयासातच प्रयास करण्यामध्ये पूर्ण वेळ वाया घालवला. तर उपाय काय? तर बेसिकली ज्या ज्या आपल्या कृत्रिम गरजा आहेत त्या आपल्याला नोंद करून ठेवणे, की या गोष्टींशिवाय पण मी राहू शकतो. अशा गोष्टींचा जर आपण नोंद घेतली आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनावश्यक वेळ न वाया घालवला तर आपलं काय होईल? जीवस्य तत्व जिज्ञासा, आपलं जीवन तत्व जिज्ञासासाठी आपल्याकडे जास्तीत जास्त वेळ मिळेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की अधिकाधिक सत्संग करणे, शास्त्र वाचन करणे, याने हे पॉसिबल. त्यानंतर जो एक घटक येतो प्रजल्प. आपण आधी बघितलं की बेडूक जसा डराव करतो त्याप्रमाणे लोक प्रजल्प करतात, त्याची उपमा दिलेली समानता. आणि अधिक उदाहरण दिलं एक. प्रभुपाद म्हणतात की प्रजल्प कशात येतो? वर्तमानपत्रे, कादंबऱ्या किंवा त्या वर्तमानपत्रातील कोडी सोडवणे, या सगळ्यांचा, किंवा इवन फिशिंग, टी व्ही बघणे, मासेमारी, किंवा सामाजिक आणि राजनैतिक वाद. आपण बघितलं की कधी कधी जे हे असतं काय म्हणतात, बेसिकली वोटिंग असतं, त्या वोटिंगच्या वेळेस काय करतात लोक? तासन तास विचार करत राहतात की कोण येणार, हा येणार की तो येणार, जे तासन तास पण दिवस जातात, नंतर त्यावर काही नियंत्रण नसतं. या सगळ्यांचा बेसिकली समावेश कशात होतो? प्रजल्पामध्ये होतो. त्यावर उपाय काय? मनुष्य जन्म हा किती दुर्मिळ आहे, किमती वेळ आहे आपला, हे जाऊन आपण समजा हे ध्येय समोर ठेवलं, याची जाणीव ठेवली, तर आपण आपली शक्ती आणि वेळ वाया घालवणार नाही. तर हा एक उपाय सदैव करणे. आणि कृष्ण भावनेविषयी आपण नेहमी चर्चा करत राहिलो तर तो आपला वेळ गेलेला नाही, तो ॲक्च्युली सत्कार्यासाठी लागलेला आहे. तो सदैव आपल्या इवन या जन्मी नाही तर जन्मोजन्मी ते आपल्या हितार्थ राहील. त्यानंतर येतो नियम अग्रह आणि नियम आग्रह. आपण पहिलेच बघितले की अग्रह म्हणजे काय, नियम अग्रह. तर नियम आपल्याला समजायला पाहिजे की नियम हे शाब्दिक नियम असतात आणि त्या नियमाचा मर्म असतो, तो कशासाठी दिला असतो. तर हे दोन्ही जाणणे आवश्यक आहे की कधी काय पालन करणे आणि त्याचा बेसिकली आतून मेन मर्म काय. तर प्रभुपाद एकदा म्हणजे प्रभुपाद सांगतात की पहिल्यांदा मी तुम्हाला, म्हणजे बेसिकली प्रभुपादांचे शिष्य म्हणत होते की प्रभुपाद तुम्हीच पहिले सांगायचे की ईट टिल नेक, म्हणजे गळ्यापर्यंत खा, आणि आता म्हणता तुम्ही की कंट्रोल करा, हे कसं काय? तर प्रभुपाद म्हणाले पहिले तुम्ही काय काय खात होते, तर ते तुमचं सुटावं म्हणून मी तुम्हाला की खा, की एवढं खा की ती खायची इच्छा राहणार नाही. आणि आता मी सांगतो कारण ते अत्याहार आता आवश्यक नाही, आता तुम्ही फक्त प्रसादच खाता, त्यामुळे आता कमी करा, कंट्रोल करा, कारण शरीर सुदृढ राहणे आवश्यक आहे. तर नियम हे बदलू शकतात पण तत्व हे बदलणार नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. जसं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात 64 माळा झाला पाहिजे की अथवा तो पतित आहे, दिवसात 64 माळा करणारा हा फक्त भक्त आहे. पण प्रभुपाद म्हणतात 16 माळा केला तरी चालेल. तर बेसिकली हे नियम बदलू शकतात, 16 माळा किंवा 64 बदलू शकतात, पण तत्व काय? माळा करताना भगवंतांचं स्मरण करा, कृष्ण स्मरण झालं पाहिजे, हे तत्व आहे. ते तत्व चेंज होऊ शकत नाही. तर देश काल पात्रानुसार नियम बदलू शकतात, पण त्याच्या मागचं मर्म हा लक्षात ठेवावा की तो का करावा, तर रोज करणे आवश्यक. त्यासाठी हे तर नियम अग्रह म्हणजे की फक्त आध्यात्मिक, म्हणजे बेसिकली आध्यात्मिक प्रगतीसाठी असणाऱ्या सर्व विधी-विधानांची उपेक्षा करणे, ही एक समस्या आहे. आणि दुसरा आग्रह म्हणजे त्वरित लाभासाठी शास्त्रसंबंध विधिविधानांचा
उपयुक्ततेनुसार स्वीकार करणे, या सगळ्या हा एक प्रॉब्लेम आहे. प्रभुपाद जसं बरेचदा सांगतात की मर्म समजणे. जसं एकदा त्यांची एक शिष्या होती जी राजभोग अर्पण करताना ती गरम गरम पोळ्या भगवंतांना देते. मध्ये मध्ये म्हणजे पडदा आहे, नंतर एक अजून पोळी, दुसरी पोळी. प्रभुपाद म्हणे हे काय चाललंय? तर ती म्हणाले प्रभुपाद जस्ट लाईक म्हणजे जसं तुम्हाला पण आम्ही आणून देतो ना, एक पोळी झालं तर दुसरं फ्रेश, तसं भगवंतांना द्या. तर प्रभुपाद म्हणाले भगवंतांची सेवा करण्याचे काही नियम आहेत, ते अलग लक्षात. तर तो मर्म जाणणे की भगवंतांची आपण अशाच प्रकारे सेवा करू शकत नाही. त्यांच्या प्रायव्हेट याच्यात आपण एकदा एक रूल असतो तो विधिविधानांचा. तर ओव्हरऑल अशा प्रकारचे जे मर्म न जाणता जर आपण या नियमांचं पालन केलं तर काय होईल, तर आपली भक्ती नष्ट होऊ शकते. मर्म जाणणे आवश्यक आहे. जसं प्रभुपाद पूर्वी काय करायचं, तर आपण बघतो की भारतामध्ये मंदिर उभारणे असेल तर त्यासाठी काय स्ट्रिक्ट रूल आहे, कुठे दिशा किंवा किती खोल वगैरे वगैरे खूप नियम आहेत. पण प्रभुपादांनी अमेरिकेत नियम मंदिर बांधले का, मंदिर एखादं दुकान मिळालं तर दुकानात मंदिर बनवलेलं आहे. पण जिथे नियम काय होता बेसिकली की कृष्ण भावना म्हणजे लोकांनी कृष्ण दर्शन घेतलं पाहिजे. बेसिकली अशा देशकालपात्रानुसार तो मर्म मेन हे झाला पाहिजे, अथवा आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्याला त्रास होत आहे म्हणून त्याचा उपेक्षा करणे, हे दोन्हीही प्रॉब्लेम आहे. त्यानंतर येतो जनसंघ. जनसंघ म्हणजे की जे अभक्त आहे, म्हणजे कृष्ण भावनेमध्ये ज्यांना स्वारस्य नाही, अशा लोकांशी जास्त संघ करणे. ॲक्च्युली एक ट्रूथ आहे की बेसिकली आपल्या जीवनामध्ये जे 5 लोक आहेत ज्यांच्यासोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो ना, त्यांच्या सवयी आपण अवगत करतो. म्हणजे बेसिकली आपण त्यांच्यासारखेच होतो. जर ते सिगरेट पित असेल किंवा तर आपण कालांतराने सिगरेट पिणारच. एक एक हा स्टॅटिस्टिक्स आहे बेसिकली. म्हणून आपण या जनसंघ म्हणजे म्हणून महाप्रभू म्हणतात की असत्संग त्याग आई वैष्णव आचार. फर्स्ट थिंग वैष्णव म्हणजे कोण आहे, तो असत्संग त्याग करतो. तर इथे जनसंघ म्हणजे असत्संग तो करू नये. तर ॲक्च्युली कोण आहेत असत्संग, तर भुक्ती मुक्ती सिद्धी कामी, हे 3 असत्संग आहेत. तर भुक्ती म्हणजे बेसिकली भौतिकवादी लोक, मुक्ती म्हणजे मायावादी लोक जे मुक्तीची कामना करतात, आणि सिद्धी म्हणजे जे लोक आहेत जे विविध सिद्धी प्राप्तीसाठी जे कार्यरत आहेत. तर यांना कृष्णामध्ये काही आसक्ती नाही आहे, पण बेसिकली विविध प्रकारच्या इच्छापूर्ती करणे यामध्ये त्यांचा मेन उद्देश आहे. अशांचा संघ टाळणे. म्हणून प्रभुपाद लिहितात की आम्ही हे कृष्ण भावनामृत संघ का प्रस्थापित केला, की लोकांना भक्त संघ प्राप्त होईल. इस्कॉनमध्ये जसं आपण बघतो की स्टॉक ब्रोकर जो असतो तो कुठे जातो, स्टॉक एक्सचेंजमध्ये जातो. कारण काय, तिथे इतर स्टॉक ब्रोकर असतात, त्यांना माहीत पडतं की अरे असं प्रकारे मार्केट वरती खालतीचा होत आहे. त्याच प्रकारे आपण पण काय करतोय की भक्त कुठे एकत्र होणार, तर इथे इस्कॉनमध्ये कोण येणार, फक्त भक्तच येणार. तिथे मायावादी किंवा अभक्त नाही येणार, तिथे पार्टी नाही होणार. 31st पार्टी होत आहे तर कुठे येणार, त्याला इस्कॉनमध्ये जातं, असं कोणी येणार नाही. 31st नाईटला इस्कॉनमध्ये कोणी येणार नाही पार्टी करायला. ऑफकोर्स आता आजकाल आपण कृष्णा म्हणजे बेसिकली कीर्तन पार्टी ठेवतो, कीर्तन आणि कथा वगैरे. पण म्हणजे आपण फक्त बघतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये एक क्लब असतो. त्याप्रमाणे प्रभुपादांनी हा भक्त क्लब बनवला आहे इस्कॉन. त्याचा फायदा काय, आपण आधीच बघितलं की वास्तविक आपल्या जीवनाचं मेन ध्येय काय, की आपल्या हृदयात असलेली सुप्त कृष्ण भावना जागृत करण्यासाठी आपल्याला जनसंघ भक्त संघ आवश्यक आहे. तर जनसंघ टाळण्यासाठी आपण भक्त संघ करणे आवश्यक आहे. नंतर येतो आहे लौल्यम. तर 3 प्रकारचे लौल्यम आहे. लालसा, भुक्ती म्हणजे भौतिक सुखाची कामना करणे, मुक्ती सिद्धी. मुक्ती म्हणजे बस झालं या भौतिक जगात, आता शरीर नको म्हणून भ्रमण प्राप्ती. आणि सिद्धी म्हणजे विविध प्रकारच्या सिद्धी. आपण माहीत आहे म्हणजे आपण भक्तिरसामृत सिंधूमध्ये बघू कुठल्या प्रकारच्या सिद्धी आहेत
त्याची प्राप्ती करण्याची लालसा, या सगळ्या गोष्टी भक्तीमध्ये अडथळा म्हणून अडथळा निर्माण करतात. त्यानंतर प्रभुपाद लिहितात की भगवंतांच्या 3 मूलभूत शक्ती आहेत. कुठल्या? बहिरंगा शक्ती, अंतरंगा शक्ती आणि तटस्थ शक्ती. त्यातील महात्मा लोक जे आहेत हे नेहमी अंतरंगा शक्तीच्या नियंत्रणाखाली असतात, प्रभावाखाली असतात. त्यामुळे त्यांचं एकमेव कार्य काय असते? भगवंतांना संतुष्ट कसं करावं. म्हणून ते राधाराणीच्या प्रत्यक्ष बेसिकली अंतरंग शक्ती म्हणजे राधाराणींच्या रूपाद्वारे व्यक्त केल्या जाते. आणि बहिरंगा शक्ती ही मायादेवीच्या नियंत्रणाखाली असते. तर इथे दुरात्मा जे आहेत, ते दुरात्मा इन द सेन्स भौतिकवादी लोक बेसिकली, ते या बहिरंगा शक्तीच्या नियंत्रणाखाली असतात. यांचं एकमेव कार्य काय असतं? एक तर वैयक्तिक किंवा विस्तारित इंद्रिय तृप्ती कशी शोधावी. जसं आपण बघितलं की भांडवलवादी की साम्यवादी, पण मेन काय प्रॉब्लेम? स्वतःचा स्वार्थ कसा प्राप्त करावा. याचा एंड काय? तर त्रिविध ताप. तर बहिरंगा शक्तीचा मेन परिणाम काय होईल? त्रिविध ताप भोगावे लागते. जर हे 6 प्रतिकूल गोष्टी आपण टाळल्या नाही तर काय आपण गमवू काय? फर्स्ट थिंग की जीवनाचं उद्दिष्ट साधेर आणि उच्च विचारसरणी हे आपल्याला करता येणार नाही. दुसरं, आपण ऑटोमॅटिक बहिरंगा शक्तीच्या नियंत्रणाखाली येऊ. जर तो आला पण आपल्याला जन्ममृत्यू जराव्याधी किंवा त्रिविध ताप, बेसिकली जन्ममृत्यू जराव्याधी म्हणजे पुनरपी जननम, म्हणजे पुनर्जन्म आपल्याला घ्यावा. तर हे ताप आपल्याला भौतिक ताप सतत पुनरावृत्ती होईल त्याची. जर आपण हे या 6च्या 6 गोष्टी टाळल्या तर काय होईल आपल्याला फायदे? प्रभुपाद लिहितात लिस्ट की एक आदर्श समाजाची निर्मिती होऊ शकते. आपापस जे शत्रुत्व आहे ते नष्ट होईल. आर्थिक गैरव्यवस्थेचे समाधान होईल. राजकीय गैरव्यवस्थेचे समाधान होईल. अस्थिरतेचे समाधान होईल आणि आध्यात्मिक समाजाची निर्मिती होऊ शकते. तर अशा प्रकारे काय, या 6 गोष्टी जर आपण नियंत्रणात ठेवल्या, म्हणजे बेसिकली याचा त्याग केला, तर आपली भक्ती ही सुरळीत चालेल. पुढच्या क्लासमध्ये आपण जे 6 घटक बघू जे ॲक्च्युली अनुकूल आहेत भक्तीसाठी. हरे कृष्ण.